भानुचा व्हिडिओ कॉल आहे. अरे मेवणी मॅडम, बरं चल उचल 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 पटकन. हॅलो भावना बाळा, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुला. भावना, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू आई. जानू, करायचं का चालू? हो हो, 1 2 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर भावना ताई. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू थँक्यू. ए ताई, काल रात्री 12 वाजता मी तुला विश करायला कॉल केला होता. या जिग्सने मला तुझ्याशी बोलूच दिलं नाही. अगं ती छान झोपली होती, दमली होती आणि सध्या तिला आराम करणं गरजेचंच आहे, म्हणून झोपून घ्या तिला. आरामाची गरज आहे का? ताई काय झालंय, तुला बरं वाटत नाहीये का? अगं नाही ग, बरी आहे ती. ऑफिस मधनं काल उशीर आली होती, खूप काम होतं. ग दमली का? दमली असेल हो ना, म्हणून ना. हो 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 हो, म्हणूनच खूप खूप दमली होती ती, आणि खूप दमली होती म्हणूनच मी तिला झोपवलं चुकच. कशाला ना. ठीक आहे. रात्री तिला जागू दिलं नाहीस, मान्य. पण आता दिवसा तरी तिचा बर्थडे सेलिब्रेट कर. अरे ताईचा तुमच्या लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे. काय जिग्स तू, हे पण सांगावं लागतंय. अरे सवाल विषय का? मी तेच सांगत होतो, एक जबराट सरप्राईज आहे हिच्यासाठी. बरं चला चला चला, आता फोन ठेवा आणि आम्ही तयारी करतो मग तशी. भावना, मस्त तयार हो, छान साडी नेस आज. हा चालेल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू बाबा. थँक्यू दादा. मला आज खूप छान वाटतंय खरंच. आज व्हिडिओ कॉलवर आपण इतके सगळेजण एकत्र बोलतोय ना, असं वाटतंय मी तुमच्या बरोबरच आहे. हो ना ग, अगदी. बरं चला चला, ते बघ जावई बापू बघतायत आमच्याकडे. त्यांना काय सरप्राईज द्यायचं ते देऊ द्या. ठेव फोन आता. थांब ना, अगं सरप्राईज काय ऐकू तर दे. काय सरप्राईज आहे? हो, मी सांगतो ना. हे ठेव ग, मस्करी करतायत ते. चल. बाय बाय. अच्छा, अगं थोडस बस. अच्छा, घरातल्या सगळ्या सदस्यांनी प्लीज लक्ष द्या. ज्या व्यक्तीचा आज वाढदिवस आहे ती व्यक्ती फायनली येत आहे. हो, सौ भावना सिद्धिराज गाडे पाटील. आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीचे आहेत. आजी नमस्कार. नको नको, नाही म्हणजे वाकू नकोस. माझे सगळे आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायमचे असणार आहेत. काकू नमस्कार. असू दे, सारखं सारखं वाकायचं नाही आता. 2 जीवांची आहेस ना, लक्षात ठेवायचं हे. आणि तुझी जागा इथे नाही, इथे आहे. आता छान चांगलं चुंगलं खायचं प्यायचं, स्वतःची मस्त काळजी घ्यायची. अशीच आनंदात राहा, म्हणजे बाळ पण कसं छान हसरं होतं. काय पण कौतुक चालली आहेत, जसं काय अख्ख्या जगात ही एकटीच गरोदर आहे. आणि सिद्धू, एकदम झकास वाढदिवस साजरा करा. आणि तसंही तुम्ही दोघांनी मिळून साजरा करावा असा हा एकच वाढदिवस उरलाय. हो ना, पुढच्या वर्षी ना ह्या टेबलावर एका छोट्याशा बाळासाठी छोटीशी खुर्ची असणार आहे. बरं तुम्ही नाश्ता करा, आता मी गरम गरम वाढून घेते. नाही 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 आई, आम्ही नाश्ता करणार नाही आहोत, कारण मी भावना बरोबर जरा बाहेर जाणार आहे. मी ठरवलंय की आजचा दिवस माझ्या बायकोसाठी आणि माझ्या होणाऱ्या बाळासाठी मी राखून ठेवलाय. बर. रेणुका, हो हो. सिद्धू, भावनाचं औषण झाल्याशिवाय तिला कुठेही बाहेर न्यायचं नाही. ठीक आहे, पण पटापट करा. चल. माझ्याकडून तुझ्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू. काकू काय गरज होती ऐक, आणि माझी अशी इच्छा आहे, ह्यात जो ड्रेस आहे तो आज तू सिद्धू बरोबर बाहेर जाशील तेव्हा घालावास. हो
भावना, ही भेटवस्तू आजीकडून आहे. घे. भावना, हे बघ, काल जे काही झालं त्याबद्दल आईंना खरंच खूप वाईट वाटतंय आणि तुला असं हे गिफ्ट कसं देणार त्यांना थोडं अवघडल्यासारखं होत होतं, म्हणून माझ्याकडे दिलं तुला देण्यासाठी. म्हणजे आधी वाईट वागायचं तर मग दागिना द्यायचं. त्यापेक्षा चांगलं वागायला शिकव. तर बघा, काही गरज नाहीये भावना, हे घ्यायची तुला अजिबात काही गरज नाहीये. सिद्धू, हे बघ, मी तुझा राग समजू शकते, पण भावनाला सांगू दे ना, तिला ठरवू दे ना. भावना, घेशील ना गिफ्ट? नाही.